एका गरीब वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी पूर्वजांची शेवटची जमीनही विकली, पण मुलीला याची कल्पनाच नव्हती. लग्नानंतर मुलगी तिच्या संसारात इतकी रमली की वडील दिवसेंदिवस एकटे पडत गेले. वर्षानुवर्षे ते फक्त एका फोनची वाट पाहत राहिले आणि जेव्हा मुलीला वडिलांच्या त्यागाचं खरं सत्य कळालं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी तिने असं काय केलं की संपूर्ण गावाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा शेवट तुमच्या मनाला कायमचा स्पर्श करून जाईल. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गणपत नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचं छोटंसं कौलारू घर, 2 एकर कोरडवाहू शेती आणि त्याच्या आयुष्याचा श्वास असलेली एकच मुलगी, वैष्णवी. वैष्णवी लहानपणापासूनच खूप हुशार आणि समजूतदार होती. गणपतची पत्नी वैष्णवी फक्त 7 वर्षाची असताना वारली. त्या दिवसापासून गणपतने आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावल्या. रोज पहाटे 4 वाजता उठून कामं आवरून गणपत शेतात जायचा. दिवसभर उन्हात राबायचा, पण संध्याकाळी घरी येताना वैष्णवीसाठी कधी चिंच, कधी पेरू, तर कधी तिच्या आवडीची छोटी चॉकलेट आणायला तो कधीच विसरायचा नाही. वैष्णवी धावत येऊन म्हणायची, "बाबा, तुम्ही आलात?" आणि गणपतचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा व्हायचा. गावात अनेक जण म्हणायचे, "मुलगी आहे, जास्त शिकून काय उपयोग?" पण गणपत ठामपणे उत्तर द्यायचा, "माझी मुलगी खूप शिकणार. तिचं स्वप्न पूर्ण करणं हाच माझा धर्म आहे." त्याने स्वतः जुने कपडे घातले, पण मुलीच्या पुस्तकांवर कधीच तडजोड केली नाही. एकदा शाळेची फी भरण्यासाठी पैसे कमी पडले. गणपतने स्वतः वडिलांनी दिलेली जुनी सोन्याची अंगठी विकली आणि फी भरली. आणि घरी आल्यावर हसत म्हणाला, "वैष्णवी, मन लावून शिक. तुझं यशच माझी संपत्ती आहे." वैष्णवीने वडिलांचा हात हातात घेतला. "बाबा, मी मोठी झाल्यावर तुमचे सगळे कष्ट फेडेन." गणपत हसला. "मुली, आई-वडिलांचे कष्ट फेडायचे नसतात, फक्त त्यांना कधीच एकटं सोडायचं नसतं." लग्नाची वेळ जवळ आली. वर्ष सरली. वैष्णवीचं शिक्षण पूर्ण झालं. तिच्यासाठी एक चांगलं स्थळ आलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण गणपतच्या मनात एकच चिंता होती, लग्नासाठी लागणारे पैसे कुठून आणायचे. त्याच्याकडे उरली होती फक्त पूर्वजांची शेवटची 2 एकर जमीन. आणि मुलीच्या आनंदासाठी तो आयुष्यातील सर्वात मोठा त्याग करणार होता. वैष्णवीच्या लग्नाची तारीख ठरली. संपूर्ण गाव आनंदात होतं, पण गणपतच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं होतं. रात्री तो एकटाच अंगणात बसून खर्चाचा हिशोब करत होता. लग्नाचा मंडप, जेवण, साड्या, दागिने, सगळा खर्च पाहून त्याचे डोळे पाणावले. त्याच्याकडे पैसे नव्हते. उरली होती फक्त पूर्वजांची शेवटची 2 एकर जमीन. मनाला चटका लावणारा निर्णय होता तो. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपत त्या जमिनीकडे गेला. त्याने माती हातात घेतली. डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, "बाबा, आज तुमची आठवण विकत नाहीये. माझ्या लेकीचं भविष्य विकत घेतोय. मला माफ करा." त्याने त्या मातीला कपाळाला लावलं आणि जमीन विकण्याचा निर्णय घेतला. मुलीला काहीच कळू दिलं नाही. काही दिवसांनी जमीन विकली गेली. गणपतच्या हातात पैसे आले, पण त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता. तो घरी आल्यावर नेहमीप्रमाणे हसत म्हणाला, "वैष्णवी, तुझ्या लग्नाची सगळी तयारी झाली आहे." वैष्णवी आनंदाने बाबांच्या गळ्यात पडली. तिला कल्पनाही नव्हती, तिच्या प्रत्येक आनंदामागे वडिलांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं. लग्नमंडपात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. वैष्णवी नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. कन्यादानाची वेळ आली. गणपतने थरथरत्या हातांनी मुलीचा हात जावयाच्या हातात ठेवला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो हळू आवाजात म्हणाला, "बाळा, आजपासून तुझं नवीन आयुष्य सुरू होतंय. नेहमी आनंदित राहा." वैष्णवी रडत म्हणाली, "बाबा, मी तुम्हाला रोज फोन करेन. तुम्हाला कधीच एकटं वाटू देणार नाही." गणपत हसला, पण त्याच्या मनात एकच भीती होती, काळ बदलला तर माणसंही बदलतात. नवीन संसार आणि वाढणारं अंतर. लग्नानंतर वैष्णवी शहरात गेली. पहिले काही महिने ती रोज बाबांना फोन करायची, पण हळूहळू फोन कमी झाले. मग आठवड्यातून 1 आणि नंतर महिन्यातून 1. गणपत मात्र रोज मोबाईलकडे पाहत बसायचा. आज माझ्या लेकीचा फोन येईल, पण त्याची ती वाट पाहणं आता वर्षानुवर्ष चालणार होतं. लग्नाला 5 वर्ष झाली होती. वैष्णवी आता शहरात तिच्या संसारात रमली होती. नवरा, 2 लहान मुलं, नोकरी आणि घर.
दिवस कसा संपायचा तिलाही कळायचं नाही. तिला बाबांची आठवण यायची, पण प्रत्येक वेळी ती स्वतःलाच म्हणायची, उद्या फोन करते. तो उद्या मात्र कधीच यायचा नाही. वडिलांची वाट पाहणारी नजर दुसरीकडे. गावात गणपत एकटाच राहत होता. रोज सकाळी तो घरासमोर बसायचा. पोस्टमन, बस किंवा एखादी कार दिसली की त्याच्या डोळ्यात आशेची चमक यायची. त्याला वाटायचं, कदाचित आज माझी वैष्णवी येईल. पण प्रत्येक संध्याकाळी तो निराश होऊन घरात परतायचा. एक दिवस वैष्णवीचा वाढदिवस होता. गणपतने गावातील दुकानातून छोटंसं ग्रीटिंग कार्ड आणलं. त्यावर थरथरत्या हाताने लिहिलं, माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. देव तुला नेहमी आनंदी ठेव, तुझा बाप. तो पोस्टाने पाठवून दिला. काही दिवसांनी वैष्णवीला ते कार्ड मिळालं. तिने ते वाचलं, डोळे भरून आले. ती बाबांना फोन करणार इतक्यात ऑफिसमधून महत्त्वाचा कॉल आला. फोन पुन्हा राहूनच गेला. गणपत आता वयाने खूप थकला होता. पूर्वीचा मजबूत शेतकरी आता काठीच्या आधाराने चालत होता. रात्री जेवताना तो समोर एक रिकामं ताट ठेवायचा आणि हसत म्हणायचा, वैष्णवी, तुला आठवतंय का, तू इथे बसून माझ्यासोबत जेवायचीस? त्या रिकाम्या घरात त्याच्या आवाजाचाही प्रतिध्वनी त्याच्यासोबत बोलत होता. एका रात्री गणपतला अचानक छातीत तीव्र दुखू लागलं. तो घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण अशक्तपणामुळे खाली कोसळला. शेजाऱ्यांनी वेळेत त्याला दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टर म्हणाले, यांची खूप काळजी घ्यावी लागेल. आता हे एकटे राहू शकत नाहीत. शेजाऱ्यांनी वैष्णवीला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा नंबर लागत नव्हता. गणपत मात्र डोळे मिटून एकच नाव घेत होता, वैष्णवी. आणि याच क्षणी तिच्या आयुष्यात असं सत्य येणार होतं, जे तिला आयुष्यभर रडवणार होतं. गणपत दवाखान्यातून घरी आला. पण आता तो पूर्वीसारखा उभाही राहू शकत नव्हता. हातात काठी, अंगात अशक्तपणा आणि डोळ्यात फक्त एकच आशा, माझी वैष्णवी येईल. मोडकळीस आलेलं घर. पावसाळा सुरू झाला. घराच्या छपरातून पाणी गळू लागलं. रात्री गणपत एका कोपऱ्यात बसून पावसाकडे पाहत राहायचा. शेजारी आजी म्हणायची, गणपत, लेकीला फोन कर, ती नक्की येईल. गणपत हसत उत्तर द्यायचा, माझी मुलगी खूप व्यस्त आहे, तिचा संसार आहे, मी तिला त्रास देणार नाही. हे ऐकून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. बाबांचं प्रेम कधीच कमी झालं नाही. दर महिन्याला गणपत पोस्ट ऑफिसमध्ये जायचा. तिथून तो वैष्णवीच्या मुलांसाठी छोटी छोटी भेटवस्तू आणायचा. कधी गोष्टीचं पुस्तक, कधी खेळणी, तर कधी चॉकलेट. पैसे कमी असले तरी आजोबांचं प्रेम कधी कमी झालं नाही. एक सत्य जे वर्षानुवर्ष लपलं होतं. एक दिवस गावातील गणपतचे जुने मित्र रामभाऊ शहरात वैष्णवीला भेटायला आले. गप्पा मारताना त्यांनी सहज विचारलं, बाळा, तुझ्या बाबांची तब्येत आता कशी आहे? वैष्णवी दचकले, काय, बाबांची तब्येत बिघडली आहे? रामभाऊ आश्चर्याने म्हणाले, अगं, तुला काहीच माहीत नाही. तुझ्या लग्नासाठी त्यांनी पूर्वजांची शेवटची जमीन विकली. आता ते एकटे राहतात आणि काही दिवसांपूर्वी त्यांना दवाखान्यातही दाखल करावं लागलं. हे ऐकताच वैष्णवीच्या हातातून चहाचा कप खाली पडला. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती रडत म्हणाली, बाबांनी माझ्यासाठी जमीन विकली आणि मला काहीच सांगितलं नाही. रामभाऊ शांतपणे म्हणाले, ते नेहमी म्हणायचे, माझ्या मुलीला हे कळलं तर मी आयुष्यभर स्वतःला दोष देईल. हे ऐकून वैष्णवीला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. तिने एक क्षणही न दवडता गावाकडे निघायचा निर्णय घेतला. पण तिला माहीत नव्हतं की ती पोहोचेपर्यंत तिच्या बाबांची अवस्था आणखी गंभीर होणार होती. त्या रात्री वैष्णवीला डोळ्याला डोळा लागला नाही. बाबांचा हसरा चेहरा, त्यांचे कष्ट आणि रामभाऊंनी सांगितलेलं सत्य, सगळं तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. ती रडत स्वतःशीच म्हणाली, बाबा, मी इतकी स्वार्थी कशी झाले? ज्यांनी माझ्यासाठी सर्व काही गमावलं, त्यांच्यासाठी माझ्याकडे थोडासाही वेळ नव्हता. जुनी पेटी आणि बाबांचं प्रेम. सकाळी गावात पोहोचताच वैष्णवी थेट घरात गेली. घराची अवस्था पाहून तिचं हृदय तुटलं. छप्पर गळत होतं, भिंतींना तडे गेले होते आणि कोपऱ्यात बाबांची जुनी लाकडी पेटी ठेवलेली होती. तिने ती उघडली. आत तिची लहानपणीची खेळणी, शाळेतील पहिलं बक्षीस,
तिनं काढलेलं एक छोटंसं चित्र आणि एक जुनी डायरी होती. डायरीतील शब्द थरथरत्या हाताने तिने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, आज माझ्या वैष्णवीच्या लग्नासाठी शेवटची जमीन विकली. जमीन गेली याचं दुःख नाही, पण माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा हसू कायम राहिलं. हीच माझी खरी कमाई आहे. दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, आज वैष्णवीचा फोन आला नाही, पण काही हरकत नाही. तिच्या संसारात आनंदी असेल एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. हे वाचताच वैष्णवी जोरात रडू लागली. इतक्यात रामभाऊ धावत आले. ते घाबरलेल्या आवाजात म्हणाले, वैष्णवी लवकर चल, तुझ्या बाबांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्यांना दवाखान्यात नेलं आहे. हे ऐकताच वैष्णवी अनवाणीच रुग्णालयाकडे धावली. तिच्या डोळ्यात फक्त अश्रू होते आणि मनात एकच प्रार्थना, देवा माझ्या बाबांना काही होऊ देऊ नको, मला फक्त एक संधी दे. त्यांची माफी मागायची आहे. रुग्णालयाच्या ICUच्या बाहेर उभी राहून वैष्णवी हात जोडून रडत होती. डॉक्टर बाहेर आले. ते गंभीर आवाजात म्हणाले, आम्ही आमचे सर्व प्रयत्न करत आहोत, पण आता पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. वैष्णवीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने आयुष्यात पहिल्यांदाच मनापासून जाणलं, आई वडिलांना दिलेला वेळ कधीच परत मिळत नाही. रुग्णालयाच्या ICU बाहेर वैष्णवी हात जोडून देवासमोर रडत उभी होती. तिच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, देवा माझ्या बाबांना वाचव, मला त्यांची माफी मागायची आहे. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. ते म्हणाले, धोका टळला आहे, पण त्यांना मानसिक आधार आणि आपल्या माणसांची साथ खूप गरजेची आहे. हे ऐकताच वैष्णवीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. ती हळूहळू ICUमध्ये गेली. गणपत बेडवर शांत पडले होते. त्यांनी डोळे उघडले. समोर वैष्णवीला पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. आलीस बाळा, मला माहीत होतं तू नक्की येशील. हे शब्द ऐकताच वैष्णवी बाबांच्या मिठीत शिरली. ती रडत म्हणाली, बाबा मला माफ करा, तुम्ही माझ्यासाठी सगळं गमावलं आणि मी तुमच्यासाठी वेळही काढला नाही. गणपतने मुलीच्या डोक्यावर हात फिरवला. ते हसत म्हणाले, वेडी आहेस का? आई वडील आपल्या मुलांवर रागवत नाहीत. तू आनंदात आहेस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. वैष्णवी आणखी रडू लागली. नाही बाबा, आता तुम्ही एकटे राहणार नाही, मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार. दुसऱ्या दिवशी वैष्णवीने बाबांचं मोडकळीस आलेलं घर पाहिलं. तिने ठाम निर्णय घेतला, बाबा ज्या घरातून तुम्ही मला स्वप्न दिलीत त्या घराला आणि तुमच्या आयुष्याला पुन्हा आनंद देणार. तिने तिच्या नवऱ्याशी चर्चा केली. त्यानेही हसत होकार दिला. बाबा तुझेच बाबा नाही आहेत, माझेही बाबा आहेत. गणपतच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आले. एक मोठं आश्चर्य बाकी होतं. काही महिन्यांनी वैष्णवीने बाबांना एका जागेवर नेलं. गणपतने तिथे पाहिलं आणि त्यांचे डोळे विस्फारले. ती जागा दुसरी तिसरी नव्हती, तीच त्यांच्या पूर्वजांची जमीन होती, जी त्यांनी मुलीच्या लग्नासाठी विकली होती. गणपत त्या जागेकडे अवाक होऊन पाहत उभे होते. त्यांच्या डोळ्यात विश्वास बसत नव्हता. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, वैष्णवी ही तर आपली जुनी जमीन आहे. वैष्णवी हसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, हो बाबा, हीच ती जमीन जिचा त्याग करून तुम्ही माझं आयुष्य घडवलं. आज मी ती पुन्हा तुमच्या नावावर घेतली आहे. हे ऐकताच गणपतच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. त्या जमिनीवर एक छोटंसं पण सुंदर घर बांधलं होतं. घराच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलेला होता, गणपत निवास, एका वडिलांच्या त्यागाला सलाम. गणपत काही बोलू शकत नव्हते. ते फक्त मुलीचा हात धरून रडत होते. गावातील सर्व लोक तिथे जमले होते. वैष्णवी सर्वांसमोर उभी राहिली आणि म्हणाली, माझ्या बाबांनी माझ्यासाठी त्यांची शेवटची जमीन विकली, पण मला कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही. आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्या त्यागामुळेच आहे. ही जमीन मी विकत घेतली नाही. मी माझ्या बाबांचं प्रेम परत जपण्याचा प्रयत्न केला आहे. गावभर टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. गणपत मुलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, बाळा मला जमीन परत मिळाली म्हणून आनंद नाही, माझी मुलगी पुन्हा माझ्याजवळ आली, हीच माझी खरी संपत्ती आहे. वैष्णवी बाबांच्या मिठीत शिरली. त्या दिवशी बाप लेकीचं नातं पुन्हा नव्याने फुललं. आई वडील मुलांसाठी स्वतःचं सर्वस्व देतात. त्यांच्या त्यागाची किंमत पैशात मोजता येत नाही. त्यांना फक्त तुमचा वेळ, प्रेम आणि आदर हवा असतो. आजच आपल्या आई वडिलांना मिठी मारा, त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा आणि
त्यांना सांगा, तुम्ही माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती आहात. मित्रांनो, आई वडील आपल्या मुलांच्या आनंदासाठी आयुष्यभर त्याग करत राहतात. ते कधीच आपल्या त्यागाचा हिशोब मागत नाहीत. त्यांना फक्त एवढंच हवं असतं, मुलांनी वेळ द्यावा, प्रेमाने 2 शब्द बोलावेत आणि म्हातारपणी त्यांचा हात कधीच सोडू नये. लक्षात ठेवा, पैसा, घर आणि संपत्ती पुन्हा मिळू शकते, पण आई वडील एकदा निघून गेले तर त्यांच्यासोबत घालवायला वेळ कधीच परत येत नाही. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आजच आपल्या आईवडिलांना मिठी मारा किंवा त्यांना एक प्रेमाचा फोन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कॉमेंटमध्ये आई वडील हीच खरी संपत्ती असं नक्की लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या भावनिक कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.